नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय सियाराम. मंडळी, श्री रामनवमी आता जवळ आलेली आहे आणि आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये रामनवमीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर मंडळी, पंचांगानुसार दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला श्री रामनवमी साजरी केली जाते. त्यानुसार यंदा 17 एप्रिल 2024 रोजी श्री रामनवमी आली आहे. धार्मिक मान्यतेनुसार चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम अवतरले होते. त्यामुळे हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा केला जातो. श्रीरामांचा जन्म दुपारी झाला म्हणून दुपारी श्रीरामाची पूजा केली जाते. तर या तिथीला आदिशक्ती देवी दुर्गेची देखील पूजा केली जाते. तर सगळ्यात अगोदर आपण रामनवमीची तिथी आणि मुहूर्त जाणून घेऊयात. पंचांगानुसार यंदा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी 16 एप्रिल रोजी दुपारी 1:23 सुरू होईल, तर ती 17 एप्रिल रोजी दुपारी 3:14 समाप्त होईल. उदय तिथीनुसार 17 एप्रिल रोजी रामनवमी साजरी केली जाईल. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:03 ते दुपारी 1:38 आहे. त्याचवेळी दुपारच्या पूजेचा शुभ मुहूर्त 12:21 आहे. त्यानुसार प्रभू श्रीरामांची जन्मवेळ 12:21 आहे. पंचांगानुसार श्री रामनवमीच्या दिवशी रवियोग जुळून येत आहे, जो दिवसभर राहील. त्याचबरोबर सकाळी 11:51 शूल योग आहे. त्यानंतर गंड योग, तर आश्लेषा नक्षत्र हे पहाटेपासून पूर्ण रात्रीपर्यंत असेल. मान्यतेनुसार रवी योग हा एक शुभ योग आहे, ज्यामध्ये सूर्याचा प्रभाव असतो, ज्यामुळे व्यक्तींचे सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात. आता आपण रामनवमीच्या दिवशी पूजाविधी कशी करावी हे जाणून घेऊयात. प्रभू श्री रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून प्रभू श्रीराम आणि माता जानकीचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. स्नानादी करून पूजेची सर्व तयारी करा. या दिवशी नवीन पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करा. यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. पूजा घरात चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकून प्रभू श्रीरामांची मूर्ती स्थापित करावी. मंत्रांचा जाप करून देवाचे ध्यान करा. पंचोपचार केल्यानंतर विधीनुसार हनुमानजीसह भगवान श्रीराम आणि माता जानकी लक्ष्मणांची पूजा करावी. पूजा करताना रामचालिसा आणि रामस्तोत्राचे पाठन करावे. शेवटी आरती करून सुख समृद्धी आणि संपत्ती वाढीसाठी प्रार्थना करावी. जशा प्रकारे तुम्हाला जमेल त्या प्रकारे तुम्ही पूजा करू शकता. तर येणाऱ्या रामनवमीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.